आमच्या बेबीला आहे ना परफेक्ट टायमिंग माहीत असतो. सांगते आता पुढं, आता व्हिडिओमध्ये आहे, मध्ये सांगते मी कंटिन्यू. बेबी म्हणजे आमचं कुत्रं आहे, त्याला सगळं परफेक्ट टायमिंग माहीत असतो. ते कसं काय सांगते मी पुढं. आता ह्यांचा टायमिंग चालू झाला आहे सकाळी 5 वाजता. हे 5 वाजता उठून हे दोघंजणं खेळतात ते. तर मी त्याच्यानंतर उठून माझा असा कामधंदा चालू झाला होता. आता बघा, ही सकाळी झाडून झोडून घेतल्यानंतर चा व्हिडिओ शूट केलेला आहे. एवढं असं मस्त आभाळ शांत छान चालले आणि माझं असं वरतून शूट घ्यायचं चाललं होतं. तर तोपर्यंत हे बाबा आणि ही बाई आले रांगत रांगत. हे सकाळी 7च्या आधीचा व्हिडिओ आहे हा. तोपर्यंत म्हटलं आता बाकीच्या सगळ्या कामाला सुरुवात करायची आधी रात्रीची भांडी आधी पळीला लावून घ्या. मग इकडं ठेवलं हे करायला. मग बाकीची नित्याची कामं उरकून मग डबा घेतला. कारण का सकाळचं कसं असतं माहिती का, डबा उरकून द्या, यांची माझ्या पप्पाचा डबा द्या, त्यांना खायला प्यायला द्या, पोरांचं बघा सगळं. 9 9:30 वाजेपर्यंतच्या आतमध्ये खूप खरचरत असते. माझ्या पप्पांना 8च्या आधी जायचं असतं. होतो कधी 8:15पर्यंत जातात. तेवढ्या नाही पोरांच्या ह्याच्यात जमलं तर तेवढ्या वेळात जातात ते. सगळ्यांची कामं जिथल्या तिथं सगळे आपल्या आपल्या मार्गाने निघून गेले. नमा गेला शाळेत, ही बाकीची मंडळी गेली शेताला. आणि मग मी म्हटलं आता सोनू कसल्या कारण सकाळी 5 वाजता पोरगी उठलेली, 11 वाजायला आले तरी काही झोपायचं नाव घेत नव्हती. बळबळ तिला झोपवली होती. म्हटलं आता ही बाकीची कामं उरकू द्या. माझं तोपर्यंत फक्त स्वयंपाक बनवून झालं होतं, बाकी काहीही काम झालेलं नव्हतं. बाकी सगळ्यांचं खाणं पिणं झालं होतं, माझं काही खाणं पिणं झालं नव्हतं. म्हटलं आता एवढं काम उरकल्यानंतर खाईल असं म्हटलं. थोडंसं काम उरकलं तर बाई उठली. हे बघा अजून जागे होत सगळे. मग बाई उठली, मग ते उरकलं आणि त्याच्यानंतर तिला परत झोळीत घालून त्यांनी तिला झोपवली. मग शाळेतून आला तो झोपला. सगळ्यांचं परत सगळे जिकडे तिकडे गेले. मी ते जेवायला बसले. मी जेवायला बसलायचा टायमिंग आणि आमचा बेबी यायचा टायमिंग हा त्याला बरोबर माहिती, हा असला एवढा टायमिंग आहे तिचा. आणि मग तो येतो बरोबर. मग मी त्याला बरोबर तिथं भाकर टाकली आणि मग मी जेवायला बसले. त्याला माहिती ती जेवायला बसली म्हटल्यानंतर मला दिल्याशिवाय ती काय जेवायला बसणार नाही. बरोबर तो तेवढ्या टायमिंगला परफेक्ट टायमिंगला येतो तिथं थांबतो. आता मी बसली जेवायला, त्याचं झाली भाकर खाऊन म्हटल्या. मग तो पण बसला आपला निवांत. तोपर्यंत काय झालं, माझं जेवण खाऊन झालं आणि मग नंतर नमा उठला, सोनू उठली, त्यांचं घेतलं, त्यांचं सगळं उरकलं. बाकीचे डेलीची कामं असतात ती केली. नंतर आपलं इकडून तिकडून होत होतं काय, संध्याकाळच्या स्वयंपाकाचा टायमिंग, सगळ्यांच्या संध्याकाळचा स्वयंपाकाचा टायमिंग, त्याच्यानंतर आमच्या धारा काढायचा टायमिंग, सगळं असं एकदम मिसमॅच होतं. सगळं एकत्रच येतं. त्याच्यामुळं काय सगळ्यांची धावपळ चालूच असते. मग त्यांना मला लागली मान्य. आता त्याचं शाळेची ॲक्टिव्हिटी होती तेच चाललं होतं त्याचं. असं करू का मम्मा आणि तसं करू का मम्मा. म्हटलं बाबा तुला जमतंय तसं कर, फक्त पडू नको. नाही तर काय एकदा पडला का त्याचं भोकाड पसरायला सुरुवात झाली का ते भोकाडच पसरत राहतो. आणि ही सोनूचं चाललं आहे. काय करू आता मी, ह्याला बघू का त्याला बघू का काय ओढू, काय करू नाही काय करू चाललेलंच असतं पोरांचं. पोरांनी माणूस ना काही कामाने शिवत नाही, पण पोरं सांभाळा प्लस कामाही बसले थकल्यासारखं होतं. आणि त्याच्यातल्या त्याच्यात मग चिडचिडही होती. आणि त्यातल्या त्यात कोण काय म्हटलं का मग जरा थोडा अपसेट होतो. ती गोष्ट वेगळी चालायचंच आता. हे चाललं इकडच्या घरात जाऊन येईल. आणि हा काय करतोय, काय उड्या मारतोय ते बघायला ती सोनू त्याच्या मागं माझी बघू पळती दादाच्या मागं. काय होतंय चालायचं तसं दादाचं तिचं. आता तर चालले उड्या मारायचं काम. काही नाही तर काही 1-2 म्हणतोय. ते शाळेतून त्याला शिकवलं होतं ते असंच चालतं, बाकी काही नाही. आता ती ॲक्टिव्हिटी तशीच चालली त्याची. म्हटलं आता चालू द्या. असंच असते माझा दिवस पोरांच्या मागं कामात धंद्यात. जरा माझी तब्येतही बरी नाही आहे. चाललं आहे आता दवाखान्यातून जाऊन आलेली आहे, पण काही व्यवस्थित काही मला बरं वाटत नाही. पण असं चाललं आहे आता. बघू आता, नाही तर परत एकदा जायला लागेल. त्याच्यामुळे काय असं नाही का, व्हिडिओ एडिटिंगलाही थोडा वेळ लागतो. पोरासोरांमध्ये नाही जमत आणि व्हिडिओही थोडेफार उशीर येतात. त्याच्याबद्दल सॉरी. माझे व्हिडिओ कसे वाटतात काय वाटतात कमेंट करून नक्की सांगा. आता ह्याचं काही ना, ह्याला
काहीतरी वेगळंच शिकवायचं असतं. तिला तिथं खिडकीत चढायला शिकवते. मला सांगते मी तिला खिडकी चढायला शिकवते. माझ्या राहिल्या होत्या भाकरी, ती काही राहीनाच झाली. म्हटलं आता नाही का तिला घेऊनच बसावा भाकरी करायला. तेवढ्यात कसं असतं त्यांचं नाही का, खाली तर बसायचं नसतं, वरती काय करते ते डुकू बघायचं असलं. म्हटलं तिला घेतली भाकरी करायला बरोबर. म्हटलं चल बाई चल. मग ती भाकरी करायला घेतली. म्हटल्यानंतर तिनं अख्खी झाली होती खराब. मग त्याच्यानंतर भाकरी करून झाल्यानंतर तिची कपडे बदलले आणि तिचं प्लॅनिंग आहे वरती बेडवर चढायचं. आता ती कुठे पण पाय ठेवते, कुठं पण चढते. आता नंतरच्या ब्लॉगमध्ये दाखवेल तिचं काय काय करामती चालल्यात. असं आहे माझं बिझी शेड्यूल पोरांच्या ह्याच्यात. माझा ब्लॉग कसा वाटतो हे सांगा. हे बघा ह्याच्यामुळं. आणि परत कसा वाटतो नक्की सांगा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा. आहे असं माझं यूट्यूब चॅनल. त्याच्यात पोरांच्या गमती जमती, माझे डेली ब्लॉग असं सगळं येतं नाही. मी मला सपोर्ट करताय त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. असा सपोर्ट प्रेम पुढेही राहू द्या. माझे डेली व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. तर थोडंफार पोरासोरांमुळं मिसमॅच होतं आहे त्याच्याबद्दल सॉरी. आणि कारण का तुम्ही मला सपोर्ट केलं तर पुढे जाऊ. त्याच्यामुळं थँक्यू पाहिल्याबद्दल सगळे व्हिडिओ. आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. ही माझी नाटा, माझे बब्या आता यूट्यूब चॅनलवर त्यांच्या वेगवेगळ्या करामध्ये. आता हिला चढायला यायला लागलं आहे ना, ती आता कुठं चढते कसं चढते हे उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की टाकते मी. कारण का ते शूट करायचं राहिलं होतं बघा त्यासाठी.